In today's lecture, we are going to discuss about the डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट. म्हणजे मेल गॅमेटोफाईट कसा तयार होतो हे आपण ह्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. लास्ट लेक्चर आपण टीएस ऑफ अँथर पाहिलं होतं आणि जो स्पोरोजिनस टिश्यू आहे हा मिओसिसमध्ये जाणार आणि पोलर ग्रेन किंवा मायक्रोस्पोर फॉर्म करणार हे आपण स्टडी केलं होतं. ओके, आता सुरुवातीला आपल्याला माहिती आहे काय पोलर ग्रेन्स वगैरे फॉर्म झालेले तर किंवा मायक्रोस्पोर फॉर्म झालेले तर. आता हे जे मायक्रोस्पोर असतात किंवा पोलर ग्रेन असतात, मायक्रोस्पोर्स आपल्याला जे पाहायला भेटतील बरोबर ना, त्यांनाच आपण काय कन्सिडर करणार, इनिशियल सेल्स ऑफ मेल गॅमेटोफाईट. यांनाच आपण काय म्हणतो, इनिशियल सेल्स ऑफ मेल गॅमेटोफाईट असं म्हणायचं पोलन ग्रेनला. ओके, आता फॉर्मेशनमध्ये मेल गॅमेटोफाईटच्या लक्षात ठेवायचं, इट इन्क्लूड 2 मायटोटिक डिव्हिजन्स. 2 आपल्याला मायटोटिक डिव्हिजन्स पाहायला भेटतील मेल गॅमेटोफाईट फॉर्मेशनमध्ये. ओके, आता ह्या कुठं होतात हे लक्षात घ्या. पहिले जे मायटोटिक डिव्हिजन होईल हे कधी होणार लक्षात ठेवायचं, बिफोर पॉलिनेशन इन पोलन सॅक. बिफोर पॉलिनेशन इन पोलन सॅक. ओके, इथं आपल्याला काय पाहायला भेटेल, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन कधी होणार, बिफोर पॉलिनेशन. ओके, म्हणजे डेहिसनच्या अगोदर, अँथरला ब्रेक होण्याच्या अगोदर काय होईल, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटणार आहे हे लक्षात ठेवायचं. आता ह्या मायटोटिक डिव्हिजनमध्ये आपल्याला कशी पाहायला भेटेल, ही जी मायटोटिक डिव्हिजन असेल का त्यामध्ये 2 अनइक्वल सेल्स फॉर्म, 2 अनइक्वल काय होतील सेल्स याच्यामध्ये फॉर्म होतील. ओके, चला इथं आपल्याला पाहायला भेटतं. आता हा जो पोलन ग्रेन आहे किंवा मायक्रोस्पोर आहे, हा डेहिसनच्या अगोदर पोलन सॅकमध्ये काय झालं, इथं अनइक्वल डिव्हिजन झालं लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार एक स्मॉल सेल तयार झाली आणि एक लार्जर वन आपल्याला पाहायला भेटेल. या स्मॉल सेलला आपण जनरेटेड सेल असं कन्सिडर करायचं आणि ही जी लार्ज सेल आहे त्याला ट्यूब सेल किंवा त्याला व्हेजिटेटिव्ह सेल असं म्हणायचं लक्षात ठेवायचं. म्हणजे मायटोसिस नंतर एक सेल आपल्याला कशी पाहायला भेटेल, लार्ज सेल तयार झाली, त्या सेलला आपण म्हणणार व्हेजिटेटिव्ह सेल किंवा त्यालाच आपण ट्यूब सेल असं म्हणणार. व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये आपल्याला कसं पाहायला भेटणार, स्मॉल न्यूक्लियस, नंतर लार्ज अमाऊंट पाहायला भेटेल आपल्याला कशाचं, सायटोप्लाझमचं बरोबर ना. आणि ही व्हेजिटेटिव्ह सेल जी असते तिला आपण ट्यूब सेल असं का बरं म्हटलं, कारण की ही जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब लक्षात ठेवायचं. म्हणजे पोलन ट्यूबच्या फॉर्मेशनसाठी ट्यूब सेल काय करते, हेल्प करणार लक्षात ठेवायचं. ओके, आता दुसरी जी आपल्याला पाहायला भेटेल सेल, ही काय छोटी सेल आपल्याला माहिती आहे जनरेटिव्ह सेल. दुसरी सेल कोणती तयार झाली, जनरेटिव्ह सेल फॉर्म झाली. आता जनरेटिव्ह सेलमध्ये जर आपण पाहिलं तर काय, लार्ज न्यूक्लियस आहे. ओके, आणि स्मॉल अमाऊंट प्रेझेंट आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ सायटोप्लाझम बरोबर. आता ह्या जनरेटिव्ह सेलचं फंक्शन काय आहे का, इट गिव्ह राईज टू मेल गॅमेट्स. 2 हॅप्लॉइड नॉन मोटाईल मेल गॅमेट्स फॉर्म होतील जनरेटिव्ह सेलपासून हे लक्षात ठेवायचं. ओके, आता पहा, बिफोर डेहिसन्स म्हणजे अँथरमधून रिलीज व्हायच्या अगोदर इथं आपल्याला काय पाहायला भेटणार, 2 सेल स्टेज फॉर्म झाली हे लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजेच काय, बिफोर डेहिसन्स 2 सेल स्टेज इज फॉर्म इज कॉल्ड ॲज. ह्या 2 सेल स्टेजलाच आपण काय म्हणणार, इट इज कॉल्ड ॲज यंग और partially develop मेल गॅमेटोफाईट असं आपण म्हणणार. ओके, पार्शियली डेव्हलप
मेल गॅमेटोफाईट असं म्हणायचं 2 सेल स्टेजला. सेकंड मायटोटिक डिव्हिजन आपल्याला कधी पाहायला भेटेल? आफ्टर पॉलिनेशन ऑन स्टिग्मा. म्हणजे स्टिग्मा कशाचा पार्ट आहे? जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे किंवा व्हर्ल आपल्याला पाहायला भेटेल त्याला आपण गायनोइशियम असं म्हणतो. ह्या गायनोइशियमचा जो पार्ट आहे याला आपण स्टिग्मा असं म्हणणार. ह्या स्टिग्मावर ज्या वेळेस डिपॉझिट होतात पोलन ग्रेन, ओके, त्यावेळेस आपल्याला सेकंड मायटोटिक डिव्हिजन पाहायला भेटणार. इथं काय होईल? सेकंड मायटोटिक डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटेल, बरोबर ना. आता सेकंड मायटोटिक डिव्हिजन कधी होणार? का पोलन ग्रेन ॲब्सॉर्ब शुगरी सिक्रेशन ऑफ स्टिग्मा. पोलन ग्रेन डिपॉझिट झाल्यानंतर स्टिग्मावर काय करतात ते? जे शुगरी सबस्टन्स आहे का स्टिग्मामधून रिलीज होणार आहे त्याला ॲब्झॉर्ब करणार पोलन ग्रेन. ओके, ड्यू टू दिस व्हॉट विल हॅपन? द सायटोप्लाझम व्हॉल्यूम इन्क्रीजेस. म्हणजे ही जी ट्यूब सेल आपल्याला पाहायला भेटेल याच्यामध्ये असलेलं जो सायटोप्लाझमचा व्हॉल्यूम आहे इट विल इन्क्रीज, लक्षात ठेवायचं. आणि इन्क्रीज झाल्यानंतर इट एक्झर्ट प्रेशर ऑन इंटाइन, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता ऑब्विसली काय होईल? व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यानंतर काय होईल? का इंटाइनवर काय पडेल? ॲक्च्युली प्रेशर पडेल, हे लक्षात ठेवायचं. आता इंटाइनवर प्रेशर पडल्यामुळं काय होईल? का जे आपल्याला माहिती आहे पहा, ज्या ठिकाणी एक्झाईनचं रिजन प्रेझेंट नाही आहे त्याला आपण काय कन्सिडर करतो? त्याला आपण जर्म पोर असं म्हटलं होतं पहा, जर्म पोर. ओके, त्या जर्म पोरमधून काय होईल? इंटाइन बरोबर सायटोप्लाझम जे असेल ट्यूब सेलचं, ओके, अलॉंग विथ द ट्यूब न्यूक्लियस आणि जनरेटिव्ह सेल काय होईल? बाहेरच्या साईडला रिलीज होणार, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडक्यात काय झालं इथं पहा, इंटाइन कम आउट फ्रॉम द किंवा थ्रू द जर्म पोर अलॉंग विथ दिस इज ट्यूब न्यूक्लियस. त्यानंतर याच्यामध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट आहे ट्यूब सेलचा आणि इथं आपल्याला काय पाहायला भेटाल? दिस इज ॲक्च्युली जनरेटिव्ह सेल, बरोबर ना. हां, मग आता एक्झर्ट प्रेशर ऑन इंटाइन विच रिझल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. काय होईल? फॉर्मेशन होईल पोलन ट्यूबचं. सुरुवातीला ट्यूब न्यूक्लियस बाहेर पडेल आणि नंतर जनरेटिव्ह सेल, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता ही जी जनरेटिव्ह सेल आपल्याला पाहायला भेटणार इट अंडरगो सेकंड मायटोटिक डिव्हिजन. काय होईल? सेकंड मायटोटिक डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटेल, लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजेच काय? जनरेटिव्ह सेल डिवाइड मायटोटिकली डिवाइड करणार. ओके, अँड टू फॉर्म 2 हॅप्लॉइड नॉन मोटाईल मेल गॅमेट्स, हे लक्षात ठेवायचं. ही जी जनरेटिव्ह सेल आहे ही मायटोटिकली डिवाइड झाली आणि इथं आपल्याला काय पाहायला भेटेल? 2 हॅप्लॉइड काय तयार झाले? मेल गॅमेट्स फॉर्म झाले, हे लक्षात ठेवायचं. 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स फॉर्म झाले जनरेटिव्ह सेलपासून, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पोलन ट्यूबमध्ये आपल्याला काय पाहायला भेटेल? 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स प्रेझेंट आहे. त्यानंतर इथं आपल्याला पाहायला भेटेल ट्यूब न्यूक्लियस प्रेझेंट आहे. दिस इज ॲक्च्युली ट्यूब न्यूक्लियस. ओके, आणि ह्या स्ट्रक्चरला मग आपण काय कन्सिडर करणार? इट रिप्रेझेंट मेल गॅमेटोफाईट, हे लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजेच काय? पोलन ट्यूब अलॉंग विथ ट्यूब न्यूक्लियस मेल गॅमेट्स represent male gametophyte, हे लक्षात ठेवायचं.
ओके, म्हणजेच काय होतं याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल का जो ट्यूब न्यूक्लियस आहे की नाही, आणि त्यासोबत मेल गॅमेट्स आहे कशामध्ये प्रेझेंट आहे, पोलन ट्यूबमध्ये प्रेझेंट आहे. मग त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणायचं, मेल गॅमेटोफाईट असं म्हणायचं. चला आता आपण एक की पॉईंट पाहूया, तो म्हणजे काय, पोलन व्हायबिलिटी. पोलन व्हायबिलिटी म्हणजे ॲक्च्युली काय असतं, इट इज नथिंग बट ए फंक्शनल ॲबिलिटी ऑफ pollen grain to germinate and develop into male गॅमेटोफाईट, हे लक्षात ठेवायचं. मग ह्या ॲबिलिटीला आपण काय म्हणतो, व्हायबिलिटी असं कन्सिडर करणार, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडक्यात काय होतं, पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होतं. पोलन ग्रेनचं जर्मिनेशन म्हणजे काय, पोलन ट्यूब फॉर्म होणार, त्याच्यामध्ये मेल गॅमेट्स फॉर्म होतील, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता ही जी पोलन व्हायबिलिटी असते, इट डिपेंड ऑन सम फॅक्टर्स. पोलन व्हायबिलिटी इज डिपेंड ऑन सम फॅक्टर्स. ओके, आता हे फॅक्टर्स कोणकोणते असू शकतात, हे असू शकतात एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. मग आता एन्व्हायरमेंटल कंडिशन्स कोणकोणते असतील, हे असेल टेम्परेचर, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय पाहायला भेटेल, ह्युमिडिटी. ओके, ह्या दोन एन्व्हायरमेंटल कंडिशन्सवर काय डिपेंड आहे, व्हायबिलिटी, पोलन ग्रेनची व्हायबिलिटी, हे लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेत पहा. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ राईस अँड व्हीट, तांदळा आणि गव्हामध्ये आपल्याला जे पोलन ग्रेन्स पाहायला भेटेल, हे लक्षात ठेवायची. यांची व्हायबिलिटी कितीपर्यंत असते लक्षात ठेवायचं, 30 मिनिट्स. ओके, म्हणजे पोलन ग्रेन फॉर्मेशन झाल्यानंतर 30 मिनिटापर्यंत हे व्हायबल असू शकतात. त्यानंतर त्यांचं जर्मिनेशन होणार नाही.